तर म्हणून पार्टीचं नाव खाली त्याने आम्हाला काय दिलं मुगदाळ दिली. म्हणलं मुगदाळ का नाव दिली स्वस्त मस्त होय स्वस्त मस्त आम्ही. तर नमस्कार मित्रांनो, मराठी सुजी ब्लॉगरच्या आजच्या ह्या 365 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आज आपला हा 6वा दिवस आहे. तर आज तारीख आहे 20. आता वाजलेत 11 आणि आपल्याला 11:15 वाजता आपलं कॉलेज निघायचं आहे. सार्थक पण येऊ राहिला आहे. काल तर मी काय कॉलेज गेलो नव्हतो, पण सार्थक काल आला होता. आज मला पण जायचं आहे कॉलेजला. काल तर मी बाहेर गेलो होतो. तर आजचा जो ब्लॉग आहे आज सगळं आज कॉलेजवर राहणार आहे. कालचा चुकून मला बाहेर काम निघलं, राहुलला काल दाखवण्यात नेलं, त्याच्यामुळे कालचा ब्लॉग सगळा बाहेरचा होता. कालच्या कॉलेजला जायचं होतं आपला कालचा जो प्लॅन होता आपला कॉलेजचा होता, पण अचानक काम कशाचं निघलं, दाखवण्यात निघलं. तर काल आपण दाखवण्यात जावं लागलं. दाखवण्यात जावं आपल्याला नाही म्हणता येत नाही, त्याच्यामुळे कालचं आपण डायरेक्ट दाखवण्यात गेलो होतं. पण आजचा जो सगळा ब्लॉग आहे तो सगळा ब्लॉग आपला कॉलेजवरच निघणार आहे. तर मित्रांनो, आजच्या आपला आज एक असा दिवस आहे, कारण की आज 8 दिवस आपण मोबाईल घेतला होता. आपण 13 तारखेला मोबाईल घेतला संध्याकाळी. आज आहे 20 तारीख. तर आपल्या ब्लॉगिंगला उद्या 8 दिवस होणार येतं. तर उद्या आपले जे सबस्क्राईबर आपण सबस्क्राईब काउंट करणार येतं. सबस्क्राईबर काय व्हिडिओ मोठे नाही येतं, पण तरी आपण काउंट करणार येतं. आणि जे पण झालेले आहेत ते आपले मेहनतीवर झालेले आहेत. तर आपण ते उद्या काउंट करणारच आहेत. तर भेटूत कॉलेजला जायचं टायमाला. तर मित्रांनो, आपल्याला जायचं कॉलेजमध्ये आणि सार्थक पण आलेला आहे. आणि आता वाजले 11:15 आणि सार्थक बघू राहिला आपला कालचा ब्लॉग. तर मित्रांनो, आपण थोड्याच कॉलेजला जात आहे. गाडी पण आणली सार्थकने आज. मी पण माझी बॅग भरवलेली. आणि कालचं जे बॅग म्हटलं काही मटेरियल होतं ते मटेरियल इथं मांडलेलं आहे, इथं काही मांडलंय. आणि थोडंसं आपल्या कॉलेजला निघायचं. लाईट वगैरे बंद करतो. कसं आहे ना, लाईट वगैरे बंद झालेली. आयडेंट कर देतो, आयडेंट राहिलंच होतं. आणि थोड्याच आपण कॉलेजला निघायचं. तर भेटू कॉलेजमध्ये. मित्रांनो, आपल्याला कॉलेजमध्ये गाडी केली इथं पार्क. आणि थोड्याच आपण कॉलेजमध्ये डायरेक्ट कॉलेजमध्येच होत आता. कसं इथं पोरं पण आलेले आहेत, एग्रीचे पोरं आहेत तिथं. आणि कोण जेवढे ते आलेले आहेत. थोडं आपण कॉलेजमध्ये जातो आहे. गायकवाड भारी नाव आहे त्याचं, गायकवाड, आविष्कार गायकवाड. हुशार आहे एकदम. अख्ख्या 12वीच्या वर्गातील हुशार आणि 11वीच्या वर्गातील एकदम हुशार विद्यार्थी तेवढे. लाज होतो का म्हणून लाज होतो येतो. कारण थोड्या दिवस कॉलेजमध्ये एंट्री करणार आहेत. तर भेटू कॉलेजमध्ये, क्लासरूममध्ये. तर आपण झालं वर्गात लेक्चर पण भरलेलं आहे. तर मित्रांनो, 3 तासाचं लेक्चर झालेलं आहे. आज जायचं आपल्या खाली. आज गायकवाड पार्टी आहे. दिवाळीच्या आधी पार्टी डिक्लेअर झाली होती, तेव्हा आज जो राहिला आहे हे आपला गौरव. तुला मित्र कुठे कोणता असतो घरी येतच कॉलेज. तर मित्रांनो, कॉलेजचं चॉकलेट बाय आकाश भिसे आणखीन पण येत नाही कॉलेजला, त्याचं दुखत आहे काहीतरी. तर आपण जो खाली गाय काढतो. मित्रांनो, आम्ही चाललो आता पार्टी करायला. हे डीलर आहे, आम्ही दोघं म्हणजे आम्ही दोघं खाणार येतं आहे का नाही काकडे. चल पटकन, तू बिल जाणार आहे. आद्याची कोण पार्टी आहे. आमची दिवाळीच्या आधीच झाली ती निर्णय गाय कोण पार्टी घ्यायची. ते मला ना आता सुट्टी, मला ना आता सुट्टी नाही, आम्हाला आत्ताच पाहिजे. आम्ही आत्ताच येणार आहे का नाही. द्यावं लागेल भैया. काकडे घ्यायची ना, घ्यायची ना, हा घ्यायची ना. तर म्हणून पार्टीचं नाव खाली त्याने आम्हाला काय दिलं, मुगदाळ दिली. म्हणलं मुगदाळ का नाव दिली स्वस्त मस्त होय स्वस्त मस्त. आम्ही मुगदाळ घेतली. खत चालू आता जो डायरेक्ट कॅम्पसमध्ये वर्गात जोडलं लगेच. मित्रांनो, आपण कॉलेजवर आता कॉलेज सुटलेला आहे. मला आम्ही एका गाडी 4 जण आहेत. काकडे, मी, कृष्णा आणि मी आणि वेदांत, आम्ही 2 जण आहेत. आम्ही थोड्याच वेळात कारखाना बोलला. याला कारखाना स्टँडवर सोडतो. आम्ही गाडी जातो. तर मित्रांना सोडला आहे स्टँडवर. आता आम्ही निघलो आहेत घराकडे. थोड्या वेळ मी घरी पोहोचतो आहे. तिथं ब्लॉग आपण करणार आहे. नाही बदलला, आम्ही गेलो 30 गावला, डायरेक्ट 30 गाव. सार्थक काहीतरी काम आहे तुम्हाला तर सोबत. चल मला मित्र मी आलो होतो 30 गावला म्हणलं मोबाईलला लेन्स टाकावतो. मोबाईलला प्रोटेक्टर टाकू कॅमेऱ्याला. मोबाईलला लेन्स टाकायचे होते कॅमेऱ्याला. बाहेर गेलं का ते, बाहेर गेले थोडं वेळ टाकवतं. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे घरी. आणि आता वाजलेत 4:45. आणि मित्रांनो, मी ज्या कामासाठी तिथं गेलो होतो ते काम झालेलं पण नाही आहे. लेन्स अख्ख्या दुकानात विचारले पण लेन्स काय भेटले नाही आहे. बघू शकतो तुम्ही, लेन्स काय भेटले नाही इथं.
तर आपल्याला आता एक ऑर्डर दिलेली आहे लेन्ससाठी, एक मोबाईल शॉपी त्याला ऑर्डर दिलेली आहे, पण सध्याच काय आपल्याला लेन्स भेटलेली नाही. तर लेन्स लावायचं फक्त कारण एवढंच आहे की कॅमेरा स्क्रॅच वगैरे जावं नाही, म्हणजे कॅमेरा सेफ राहावा याच्यासाठीच आहे, बस दुसरं काही नाही आहे, शायनिंग वगैरे काही नाही आहे, तर कॅमेरा प्रोटेक्ट राहावा याच्यासाठी. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो, आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा, आणि जेवढं होईल तेवढं चॅनलला शेअर करा, जेणेकरून आपला व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत जाईल, आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचेल. तर इथंच थांबवतो.